नाटोच्या सरचिटणीसांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणवीर जयस्वाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. नाटोसारख्या जबाबदार संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून अशा संपूर्णपणे चुकीच्या आणि निराधार विधानाची अपेक्षा नाही, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी युक्रेन युद्धाच्या रणनीतीबद्दल चर्चा केल्याचं विधान नाटोचे सरचिटणीस मार्क रूथ यांनी केलं होतं. यावेळी जयस्वाल यांनी इतर विषयांवर माहिती दिली. अमेरिकेतून जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत 2417 भारतीयांना परत पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अवैध स्थलांतरासंदर्भातील भारताची भूमिका आजही तीच असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत अशा स्थलांतराला प्रोत्साहन देत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इराणमध्ये गेल्या काही दिवसात अनेक भारतीयांचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात आमच्या विभागानं दिशादर्शक सूचनाही जारी केल्या असून आम्ही इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.